सोबत कामगार युनियनवरून सुरू असलेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। भाजपचे मनसुबे हाणून पाडा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात। भारतीय कामगार सेना म्हणून एकसंघ रहा, भारतीय कामगार सेना ही कोणाची मक्तेदारी नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। सेंट रिजेसमध्ये जी काही लोक आली होती त्यात पण गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावरती गुन्हे नोंदवले गेलेले आहेत अशा प्रकारची लोक पण देखील त्यावेळी आणली गेली। म्हणजे मूळ कामगार नाही, बाहेरची लोक आणून घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतोय। तर या कामगार कायद्याच्या बद्दल त्यांची भूमिका काय? या कामगार कायदे ते स्थगित करणार आहेत का? या हिवाळी अधिवेशनामध्ये ते बिल आणणार नाही आहेत का? हा महत्त्वाचा भाग बघायला पाहिजे। आणि मला असं वाटतं कामगार सुज्ञे थोडे इकडे तिकडे काही लोक जे असतात त्यांना घेऊन असं शिरकाव करण्याचा केवळवाणी प्रयत्न जसं सेंट रिजेसला झालं, ताजला झालं, तसंच पुढच्या काळामध्ये झालं तर ते आम्ही आणून पाडल्याशिवाय राहणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।